महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या 13 वर्षाच्या कायदेशीर लढ्याला यश आले। माननीय औद्योगिक न्यायालय ठाणे यांनी महावितरणचे 2285 कंत्राटी कामगार कायम करा असे आदेश दिलेत। याचा आनंदोत्सव महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने महावितरण रास्तापेठ ऑफिस येथे करण्यात आला आहे। महावितरणमधील वीज कंत्राटी कामगारांना कायम करावे या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने 2012 साली माननीय मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत 56-56-20-12 ही याचिका दाखल केली होती। माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे प्रकरण माननीय औद्योगिक न्यायालय ठाणे येथे वर्ग करण्यात आले। एकूण 2285 कामगार यात असून सातत्यपूर्ण 13 वर्षाच्या कायदेशीर लढ्यानंतर 17 जून रोजी माननीय न्यायाधीश एच.झेड. सोनभद्रे यांनी ऐतिहासिक अवॉर्ड जाहीर केला होता। माननीय कोर्टाचा अवॉर्ड बुधवार 10 डिसेंबर रोजी श्री ल. भुजबळ कामगार उपायुक्त महाराष्ट्र शासन यांनी अधिकृतरित्या संघटनेला दिला। यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपसरचिटणीस राहुल बोडके, संघटन सचिव उमेश आनेराव व कोषाध्यक्ष सागर पवार माननीय कामगार आयुक्त कार्यालय मुंबई येथे उपस्थित होते। या निकालामध्ये महावितरण विभागातील कंत्राटी कामगार हे प्रत्यक्ष व कायम कामगार मानले जातील। कंत्राटदार ही व्यवस्था केवळ नाममात्र बनावट असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे। सन 2012 पासून आतापर्यंतच्या कालावधीत महावितरणच्या कायम कामगारांप्रमाणे वेतन, भत्ते व सर्व तदनुवांशिक लाभ फरकासह देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत। 6 महिन्यांच्या आत आनुषंगिक लाभ न दिल्यास प्रलंबित रकमेवर 5% व्याज देण्याचे बंधनकारक असल्याचंही कोर्टाने म्हटलं आहे। या निकालामुळे कंत्राटकरणाच्या चुकीच्या प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण येणार असून कंत्राटदार व मुख्य नियोक्ता या दोघांनाही जबाबदार धरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या प्रकरणात कामगारांकडून 10 तर व्यवस्थापनांकडून 2 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। या दीर्घ लढ्यात संघटनेच्या वतीने मुंबईचे ज्येष्ठ ॲडव्होकेट विजय पांडुरंग वैद्य, ॲडव्होकेट बाळासाहेब देसाई आणि ॲडव्होकेट शिरीष राणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। व्यवस्थापनाकडून ॲडव्होकेट L.R. मोहिते यांनी बाजू मांडली। संघटनेचे मार्गदर्शक अण्णा देसाई यांनी नमूद केले की न्यायदेवता न्याय देते यावर राज्यातील सर्व प्रकारचे कंत्राटी कामगार आता विश्वास ठेवतील। संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात यांनी म्हटलं की ही ऐतिहासिक विजय कथा असून अनेकांनी कंत्राटी कामगारांची चेष्टा केली, त्यांना हा निकाल एक चपराक आहे। सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी सांगितलं की हा निकाल देशभरातील कंत्राटी कामगार चळवळीसाठी मैलाचा दगड ठरणार आहे। प्रलंबित कंत्राटी कामगारांना न्याय देण्यासाठी भारतीय मजदूर संघ कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा या ठिकाणी 13 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर विजय झालेला आहे। या वीज मंडळातील कंत्राटी कर्मचारी जे होते त्यांचा कंत्राटी हा शिक्का या ठिकाणी पुसला गेलेला आहे। महावितरणमधील कंत्राटी कामगारांना न्याय मिळावा यासाठी भारतीय मजदूर संघाच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने माननीय मुंबई उच्च न्यायालयात 2012 साली धाव घेतली होती। ती केस त्यांनी ठाणे औद्योगिक न्यायालयात पाठवली आणि त्या केसचा निवाडा होऊन या ठिकाणी आम्हाला काल 10 तारखेला हा अवॉर्ड मिळालेला आहे आणि 2285 वीज कंत्राटी कर्मचारी हे आता कायमस्वरूपी मानले जावेत असा या ठिकाणी आदेश माननीय कोर्टाने दिलेला आहे। या सर्व कंत्राटी कामगारांना 2012 पासून वेतनाचा फरक, बोनसचे पैसे, इतर सर्व लाभ हे माननीय कोर्टाने 6 महिन्याच्या आत द्यायला लावलेले आहेत आणि हे पैसे न दिल्यास त्याच्यावरती 6 महिन्यानंतर 5% व्याजसुद्धा त्या ठिकाणी लागणार आहे। आणि महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने याच्या पुढे अजून काही केसेस केलेल्या आहेत। याला हा निकाल उपलब्ध होऊन सुमारे 7000 वीज कंत्राटी कर्मचारी या भारतीय मजदूर संघाच्या प्रयत्नातून कायम होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। या भारतीय मजदूर संघाच्या केससाठी महाराष्ट्रातील मुंबईचे ज्येष्ठ विधितज्ञ माननीय विजय पांडुरंग वैद्य, ॲडव्होकेट बाळासाहेब देसाई आणि शिरीष राणे यांनी काम पाहिलं आणि या सर्व कामकाजासाठी मार्गदर्शन माननीय अण्णाजी देसाई साहेबांचं महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाला लाभलेलं आहे। जे काही सर्वांचं सहकार्य लाभलेलं आहे त्या सर्वांचं संघटना या ठिकाणी आभार व्यक्त करत आहे।